मित्रांनो आपला तांबडा आणि पांढरा रस्सा झाला आहे आणि रस्सा बाकी आहे। हा इकडे हॉटकेसमध्ये ठेवला आहे, हा पांढरा रस्सा आहे आणि या बाजूला इकडे तांबडा रस्सा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आता आम्ही चाललो आहे मेतक्यामध्ये आहोत, आता दर्शनासाठी आलो आहे बाळूमामांच्या। तिथून आम्हाला जायचं आहे नानीबाई चिखलीमध्ये, कारण तिथं वाईफची या स्किनचं जे प्रॉब्लेम झाला त्याची ट्रीटमेंट चालू आहे, जे पांढरे डाग उठलेत त्या संदर्भात। तर तिथे जायचं आहे, ते गोळ्या वगैरे त्यांच्या आहेत त्या रिप्लेस करायच्या आहेत, परत संपल्यात त्या। आता समोर दिसतो तुम्हाला ते बाळूमामाच्या मंदिराचा कळस आहे, तिथे दर्शन घेणार। बाळूमामांचं दर्शन झालं आणि त्याच्यानंतर आम्ही सत्यवादेवीच्या मंदिराकडे पण गेलो होतो। छानपैकी दर्शन झालं आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो चिखलीसाठी। चिखलीमध्ये नाही म्हटलं तरी 1.5 ते 2 तास जाईल मे बी, आणि तिथून पुढे बाजार थोडासा करून मग जाणार आहोत घरी, आणि तिथून थोडंसं रेस्ट केल्यानंतर जायचं आहे हॉटेलमध्ये रोजची कामं जी आहेत त्याला सुरुवात करण्यासाठी। हा मांसाहारीच्या रश्श्यांसाठी लागणारा मसाला तयार करायला चालू करणार आहोत आता। याच्यामध्ये काजू कणी मगज तीळ वगैरे सर्व मिक्स करून, जिरं वगैरे बारीक करून खोबऱ्यामध्ये टाकलेलं आहे। आता हे बारीक करायचं आहे ग्राइंडरला किंवा मिक्सरला। आता सध्या वेळ नाही आहे त्याच्यामुळे ग्राइंडरला लावणार नाही, आणि मसाला पण कमी आहे। हा शनिवार आहे, जेवण थोडं कमी आहे त्याच्यामुळे हा मिक्सरलाच मसाला करून घेणार आहे, आणि त्याच्यानंतर मग आपण बाकीची कामं आटपून घ्यायची आहेत। हे आपलं चिकन पण आलेलं आहे, आता हे मॅरिनेट करून ठेवणार आहे 15-20 मिनटं। त्याच्यानंतर मग ही शिजत टाकणार, आणि स्टॉक आल्यानंतर आपण जेवणाला सुरुवात करणार आहोत नॉनव्हेजच्या। त्या अगोदर आपण ही सगळी तयारी केल्यानंतर शाकाहारी जेवणाच्या फोडण्या मारून घेणार आहोत। चिकन शिजतोपर्यंत आपलं शाकाहारी जेवण कंप्लीट होतं आहे। आणि ही इकडे आपण आलं आणि लसूण भिजत ठेवलं आहे, आलं लसूण पेस्ट पण करायची आहे। तर म्हणजे आपला हा मसाला तयार झालेला आहे इथे, आणि ही आलं लसूण पेस्ट पण करून ठेवले आहे, बरणीमध्ये भरून ठेवले। या बाजूला ही चिकन 65 मॅरिनेट करून ठेवलंय। मित्रांनो आपला तांबडा आणि पांढरा रस्सा झाला आहे आणि रस्सा बाकी आहे। हा इकडे हॉटकेसमध्ये ठेवला आहे, हा पांढरा रस्सा आहे, आणि या बाजूला इकडे तांबडा रस्सा। तो वरती दिसतो तुम्हाला, तो कट आहे। आपला तांबडा रस्सा साठी लागणारं गोळं मारून ठेवायला चालू केलं, आणि इकडचा आपला हा जो आहे बॅकअपचा अट्टा आहे। तंदूर पण बऱ्यापैकी आला आहे, अजून एक 5-10 मिनटं लागतील। आता ऑर्डर आली तर रोट्या मारू शकतोय, कारण आग वरती नाही आहे, आणि ताव पण बऱ्यापैकी आलेला आहे। इकडे काउंटर वगैरे पण सेट केला, आणि बाहेरचा सेटअप लावलेला आहे। तर हे आपण जे हंडीचं काम करणार होतो ते आज झालेलं आहे फायनली। ह्या 2 हंडी आपण इथे एंट्रन्सला लावलेल्या आहेत। तर ह्या पावसामध्ये यांना काय शॉर्ट होणं वगैरे काय तसा प्रश्न येत नाही, कारण त्याच्यावरती पाणी आतमध्ये जात नाही। आता तो जो बोर्ड आहे त्याच्या खाली जिथं पाणी जाणार नाही, पाऊस जाणार नाही, तिथे काहीतरी लाइटिंग लावायचा विचार करतोय। ह्या बोर्डला लाईट्स जोडून घ्यायचे आहेत। जे चार्जिंगच्या ट्यूबलाईटबद्दल बोललो होतो ते मागवतो बोलला आहे तो मेंबर, त्याच्याकडे सध्या अवेलेबल नाही आहेत ते। तर ह्या 2 हंड्या तर लावलेल्या आहेत। आता मी या व्यतिरिक्त अजून जास्त लाईट नाही म्हणजे पावसात भिजेल अशा लाईटिंग लावू शकत नाही, कारण पाऊस पडला की शॉर्ट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पावसाळ्याभर कमी लाईटिंगवरतीच आपण बिझनेस करणार आहोत। फक्त त्या बोर्डच्या लाईट्स फक्त ऑन करून घेणार आहे। ते चार्जिंगच्याच ट्यूबलाईट त्याच्यामध्ये टाकायचा विचार करतो, म्हणजे जेणेकरून लाईट जरी गेली तरी बोर्ड चालू राहील। बघू आता 7:30 पावणे 8 वाजलेले आहेत। बघू आपल्याला टेबल पहिला किती वाजता लागतो, अद्याप काही टेबल नाही, आणि रस्ता पूर्ण रिकामा आहे, गाड्या जात नाहीत येत नाहीत। शनिवार आहे, आज ग्राहक कमीच होतं।
पण तरीसुद्धा बघू काय होईल ते अपडेट तुम्हाला मिळतील. हे सेटअप वगैरे पूर्ण झालेलं आहेच. पाणी पण थंड करून ठेवलं आहे जग भरून. पहिलं टेबल किती वाजता लागेल ही अपडेट तुम्हाला मिळेलच. पण आता प्रॉब्लेम असा आहे की आज आपल्याकडे स्टाफ नाही आहे. आपल्याकडे एक वेटर आहे, तो पण काही कामानिमित्त थांबलेला आहे, तो आलेला नाही कामावरती. आतमध्ये लेडीज स्टाफ कमी आहे, म्हणजे मांडणीवरती काही लेडीज असतात त्या कमी आहेत. त्याच्यामुळं जर गर्दी झाली तर भयानक गोंधळ होऊ शकतो. त्याच्यामुळे बऱ्यापैकी तयारी करून ठेवले, तसं गोंधळ होणार नाही. आणि आता सर्व्हिसला बाहेर कोण नाही, मी एकटाच आहे. तंदूर आणि प्लस बाहेरची सर्व्हिस करावी लागणार आहे. त्याच्यामुळं शक्यता व्हिडिओ कमी होणे अशी असू शकते, कारण ताटं वगैरे लावतानाचे वगैरे व्हिडिओ करू शकणार नाही आहे. कारण जर एखाद्या वेळेत एक टेबल आला त्याच्यानंतर गॅप ठेवून 2 टेबल आले असं काही झालं तर व्हिडिओ होतील. पण एकदम जर आले 4-5 टेबल तर व्हिडिओ करणं खूपच मुश्किल आहे. त्याच्यामुळे थोडं समजून घ्या. बाकी आता पहिला टेबल कधी येतो त्याची वाट बघत बसलो आम्ही. जेवण वगैरे सगळं तयार झालेलं आहे. रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आपल्याकडे एक ग्राहक आले. त्यांनी त्यांची रेसिपीची एक डिश त्यांना पाहिजे म्हणून सांगितले. त्यांनी रेसिपी सांगितली, अंड्यामध्येच आहे एक रेसिपी बनवायची आहे. त्याच्यासाठी त्यांनी सांगितलेले इन्ग्रेडियंट्स वगैरे तयार करून ठेवलेत आणि ते त्यांच्या सांगण्यावरून डिश बनवतो आहे आम्ही. तर चालू करूया ती डिश बनवायला. हॉटेल बंद केलेलं आहे. जेवण संपलं म्हणून आपल्याकडे आता 3 ताट आले होते, ते परत गेलेत. त्यांना चिकन पाहिजे होतं, पण आपल्याकडचं जेवण संपलं नॉनव्हेजचं, त्याच्यामुळं त्यांना परत पाठवावं लागलं. ॲक्च्युली दार बंद केलं होतं, क्लोजिंग चालू होते. त्यांनी रेग्युलर ग्राहक होते. दार त्यांनी बाहेरून वाजवलं लाईट वगैरे बघून आणि विचारत होते जेवण काय असेल तर द्या, असेल तर द्या म्हटल्यानंतर मी त्यांना डिशमध्ये रिकमेंडेड केलं, पण त्यांना पाहिजे होतं चिकन. आता मी म्हटलं तुम्हाला पहिला बोललात असेल ते द्या, नंतर म्हणताय चिकन, आता कसं होणार. तर ते गेले परत, नेक्स्ट टाईमला येतो म्हणून सांगून गेले. त्यांना मी देत होतो शाकाहारीमध्ये, आपण डिशमध्ये देऊ शकत होतो, पण त्यांना चिकनच पाहिजे होतं. क्लोजिंग वगैरे आवरलेली आहे. आज ग्राहक कमी झाले, ॲक्च्युली शनिवार होता, जेवण पण कमी केलं होतं. आणि त्यात आपल्याकडे एक ग्राहक आले होते ज्यांनी स्वतःची डिश इन्व्हेंट केली होती, जी काहीतरी रेसिपी त्यांनी सांगितली होती, जी तुम्ही आता तो व्हिडिओ का आहे याच्यामध्ये. आज व्हिडिओ झाले नाही आहेत कारण स्टाफ नव्हता, जसं की मी तुम्हाला अपडेट दिली होती. आणि त्याच्यानंतर ग्राहक 2-3 टेबल एकदमच लागले आणि दंगा करणारे होते, त्याच्यामुळे व्हिडिओ केले नाहीत. त्यांना त्यांचं जेवण देण्यामध्ये आम्ही व्यस्त होतो. नंतर एक ग्राहक आपल्याकडे आले होते, त्यांनी त्या अंड्याची काहीतरी डिश त्यांनी सांगितले होते, त्या पद्धतीने त्यांना बनवून दिली मी. त्यांनी खाली ती गेले, मी फीडबॅक वगैरे विचारला नाही कारण रेसिपी पूर्ण त्यांची होती, पण मारताना थोडीशी जास्त बनवली होती आणि खाली त्यावेळी मला एवढी काय पसंत पडली नाही. ते मग त्यांना काय आवडलं माहिती नाही.
असो, त्यांची प्रत्येकाची चॉईस किंवा टेस्ट म्हणतात ते वेगळे असतेच. बाकी अपडेट अशा काही खास नाहीत. आज शनिवार जसं नॉर्मल असतो तसंच झाला आहे. आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू दे एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय.